हॅलो. हा, आज तिने पहा दिसताय आज मीटिंग साठी हे रांगोळी तयार केलेली आहे. हे रांगोळी केलेली आहे. नंतर हे तिचे आयटम्स आहे जे आता ती बनवून राहिली सध्या. त्या डब्यांमध्ये खूप सारे. हे आपलं वॉल हँगिंग आहे. नंतर हे सगळे वॉल हँगिंग, नंतर हे पर्स, नंतर मोत्याचं हे हातातलं, नंतर हे दिवे. ही आज तिने खास रांगोळी काढली, आज मीटिंग आहे म्हणून. खूपच छान. हा एक दिवा अजून. रांगोळीवर थोडा वेळ ठेवा, रांगोळीवर बघू देत सर्वांना. हा, थोडा वेळ ठेवा. एक मिनिट हे राहू दे, ही सगळे बघू रांगोळी दे. आज खास मीटिंग आहे म्हणून तिने बनवली. फुलं अरे वा, आणून. फुलं विकत आणली वाटतं तुम्ही? हा, फुलं विकत आणली. फुलं विकत आणली. छान फुलं छान. विकत आणली. किती वेळ लागला करायला? किती वेळ लागला? 20 मिनिटं. 20 मिनिटं. अरे वा, छान. हा, आणि हे पर्स बनवली आहे तिने मोत्याची. हा हा हा. नंतर हे हँगिंग बनवते, हँगिंग. हे हँगिंग. आपला ड्रेसिंग टेबल. नंतर हा जो आहे हा तो निळा सेट काढा. हा एक सेट बनवतो. डायनिंग टेबल सेट आहे, सेंटर पीस आणि कोस्टर्स. हॅलो, दिसतोय हा? नाही, अजून दाखवा. थांबा, दिसत नाहीये अजून नीट. हे पहा हे. हा 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 हा. आणि हा असा मोठा आहे. हा 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 हा. आणि त्याच्या बाजूला 6 चहा वगैरे ठेवायचे, प्लेट ठेवायचे असे कोस्टर्स. हा 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 हा. आता असा दिसतंय. पूर्ण सेट आतापर्यंत तिने 6-7 बनवले. 6-7 बनवले. अरे हा, वा. आणि डॉक्टरला सुद्धा हे डॉक्टर येतात तिला हे करायला, ट्रीट करायला. त्यांना सुद्धा दिलाय. अरे वा. दिलाय. डॉक्टर मस्त झालंय. सांगतो मी, सांगतो. आणि हे पहा, हे एक बनवलाय तिने. गणपती बसवायचं. मखर. मखर. त्याचं डेकोरेशन पूर्ण तिने केलेलं आहे. बेस काय घेतलंय त्याला? तसं हे दिवाळीसाठी रांगोळ्या आणि हे काढते. इतर लोकांनी त्यांचं ऑडिओ व्हिडिओ जरा म्यूट कराल का? ठीक आहे, आता बोल. आता तिला देतो मी तिचा अनुभव. माझा वेळ खूप छान जातोय सगळं करण्यामध्ये. हॅलो. तुम्ही बोलत राहा. बोलत राहा. माझा वेळ खूप छान जातोय सगळं करण्यामध्ये. हो, कारण तुमचं हे दुसऱ्यांचे चालू राहिले ना आवाज, तर तुमचं येत नाही. त्यामुळे तुम्ही बोलत राहा, बाकीचे ऐकतायत. जरी तुम्हाला अच्छा. हा, हे ऐकू आला नाही काही, तरी आम्हाला दिसतंय, ऐकू येतं. तू बोलत राहा. हो, तू सुरुवातीपासून सांग. मी आता 5-6 वर्षापासून हे सुरू केलं आणि मोत्याचं याच वर्षी सुरू केलंय. मोतीवर जे आहे, आणि कुयऱ्या बनवल्या, दिवे बनवले, देवघर बनवलं. मग ते शिकवलं कोणी तुम्हाला? नाही, मी माझ्या मनानेच केलं सगळं. एक मला 61ला एक आलं होतं ते कोस्टर मोठं आलं, तर एक पूर्ण दोरा तोडण्यात घालवला सगळा करेपर्यंत. आणि मग नंतर जमलं मला. मी कधी पाहायला पण नव्हतं कसं करतात ते.
अरे वा, फारच छान आहे. म्हणजे तुम्हाला कोणी ना एकलव्यासारखं शिकला तुम्ही. हो. हो. आणि स्वयंपाक करते. स्वयंपाक पण म्हणजे भाजी वगैरे मीच करते. पोळ्याला बाई आहे, हो. भाजी वगैरे करते. शिवाय मी कथ्थक पण शिकलेली आहे. अरे वा, मग तुम्ही डान्स क्लास का जॉईन करत नाही आपला पुण्याचा ऋषिकेश पवारचा? आता नाही करतायत पण मला. नाही नाही, पण हा जो असतो ना, तुम्ही बसून थोडे वेळ, आम्ही सगळे तरी पेशंटना सगळ्या कुठे येतं, खूप तुम्ही कथक सारखं नाही येणार, पण तुम्हाला एक एन्जॉय करू शकाल तुम्ही क्लास करताना. हो. तुम्ही या मंगळवार आणि गुरुवार असतो ना, एक दिवशी येऊन बघा, आवडलं तर मग पुढे चालू ठेवा. अच्छा. बसून खुर्चीवर बसून करा आधी, नंतर हळूहळू सगळ्यांना उठून करता यायला लागतं. हा. हे तुम्ही जे सगळं बनवलं तर ते त्याच्या मला एक क्वेश्चन विचारायचं आहे. हे सगळं तुम्ही बनवलं तर त्याची थोडक्यात प्रक्रिया सांगा ना, काय घेतलं, कसं लावलं, काय वगैरे 2-4 मिनिटात सांगा. सुरुवातीला मी तुम्हाला झलक दाखवू शकते डब्बा, म्हणजे कसं करते ते दाखवू शकते मी आता करून. दाखवा छोटस. हो. टिपॉय मध्ये दाखवा तुम्ही पर्स पण जोडायची कशी ते मला समजलं, पण त्या पर्सला अस्तर लावायला कोणी सापडतच नाहीये. टेलरला नेऊन द्या एका. विचारलं तर ते म्हणतात मणी तुटतात, पण मी ह्याच्यावर पाहिलं तर इंटरनेटवर, त्यामध्ये त्यांनी शिकवलंय कसं जोडायचं, पण त्या लोकांना समजतच आहे कसं जोडायचं. एक मिनिट मी दाखवते. हा, थोडा हातावर हातावरती दिसतोय थोडा का? ठेवा. कॅमेरा हातावर घ्या, हात दिसत नाहीये. अजून खाली पाहिजे. बरेच खाली पाहिजे. पहा, नाही, आता नाही, फक्त तो आता चेहरा दिसतो फक्त. त्यांच्या हाताच्या पर्यंत न्या खाली. अजून खाली. अजून खाली थोडा. आता सुई दोरा दिसला, अजून थोडं खाली. हा, आता दिसलं, आता दिसलं, आता दिसलं. मी आता ब्रेसलेट बनवते, एक बनवलंय मोठं, पण ते खूप भदाडा दिसत आहे म्हणून दाखवलं ते. आता छोट्या मण्यांचं करते. साधारणपणे पहिल्यांदा कोण केलं, त्याच्यानंतर आता किती महिने करताय तुम्ही सतत? मीटिंग है क्या? आ जा. कॅमेराकडे थोडा हात घ्या, हात अजून दिसत नाहीये कॅमेराकडे. त्यांच्या डाव्या हाताचं लेवल पडलीये. थोडा हात वर करा, हात दिसत नाहीये. कॅमेरा खाली करा. हो, कॅमेरा खाली. मंगल ये छोड़ दे तो जरा. ये इधर गुंद ये झालं. हाताकडे कॅमेरा थोडा खाली करा. हा, अजून
अजून जास्ती. अजून थोडा खाली करा, अजून खाली करा. नाही ते देणारच नाही लोक. गाठ पडली. त्याला गाठ पडली आहे. गाठ पडली आहे त्याच्यावर ते जमत नाही. नाही राहू दे. आणि तुम्हाला आता त्याचं प्रेशर पण आलं असेल सर्वांच्या समोर दाखवताना. नाही नाही असं काही नाही, त्याला बरेच वेळा गाठ पडते ती सोडवावी लागते. हा. नायलनचा धागा आहे. एक बनवायला किती दिवस लागतात? हे मोठं करायला 8 दिवस लागतात. राहू दे. मोठं कोस्टर बनवायला 8 दिवस लागतात. हे पा हा. हे छोट आहे. हे स्वस्तिक छोट्या पाण्याचं आहे. हा. तुम्ही अंगठ्याला बोटाना काही लावता का सुई टोचू नये म्हणून? सुई टोचू नये म्हणून काही लावता का बोटाना का नाही? नाही टोचत नाही सुई. हे वॉल हँगिंग आहे. हा. फार छान दिसतंय. छान दिसतं. एक हे द्या कुईरी आणि ते जांभवाला समज हे केलेलं आहे. हा. कुईरीचा प्रकार आहे. कसला प्रकार आहे? कोयरी. ते आपण हळद कुंकू वगैरे ठेवतो ना. हा. पण तुम्ही ते मोर केलाय त्याचा. हा. 1-2 मिनिटं आता तिकडच्या खोलीचा तर आता व्हिडिओ लागलाय. ही कोयरी पाठी म्हणून आणि एक हे असं रांगोळी सारखं केलंय. हा. अरे वा. सुंदर आहे. बापरे, याला महिनाभर लागला असेल. किती दिवस लागले याला ज्योतिताई? किती दिवस लागले? मोठ्याला जरा थोडे जास्ती लागतात. 8 दिवस लागतात. काय टाइम नंतर मग जड झालं की खाली ठेवून करावं लागतं. तुम्ही पानाभोवतीच्या रांगोळ्या पण केल्या असतील ना? सावकाश चला, घाई करू नका सावकाश. नाही ते सावकाश नाही होत ना, काहीच. नाही ते चादरीवर पेंटिंग करते. हो. गीताताई काही दाखवतायत का? आवाज अनम्यूट करा तुमचा. हा. त्या दुसऱ्या खोलीत काहीतरी दाखवण्यासाठी गेल्या, त्याच्यासाठी त्यांना वेळ लागतो वाटतं. आणि त्यांना थोडासा रिस्पॉन्स आल्याशिवाय त्यांना बरं वाटत नाहीये, म्हणून मी मधनं मला अनम्यूट करतीये. हा. अरविंदजी अनम्यूट करा, आवाज नाही ऐकू येत आहे तुमचा.
हा आता येतोय. येतोय येतोय हो. येतोय हा, येतोय. हा. हे आता फक्त तिने जे अटेम्प्ट केले ते दाखवते आहे ती, मग त्याच्यानंतर मग मी बोलतो. हे पण वॉल हँगिंग आहे. काढायचं असेल तर cancel करायचं. कोणतं? हा ते ऑल डायनिंग टेबल ते दाखव. हे साधारण एक टाईपच आहे हे. याला किती वेळ लागतो एका याला तुला? याला 8 दिवस लागतात. डिझाईन तुम्हीच केली का ही तयार? हो. छान आहे, छान आहे. लहानपणी पण असं कधी काही केलं होतं का हो, तरुणपणी? हो, आम्हाला पहिलेपासूनच खूप आवड आहे या गोष्टींची. कळतंय ते आम्हाला. मोठी बहिणींची. एवढे डिझाईन्स आपोआप घालणं शक्य नाही. पहिल्यांदा काहीतरी नक्की केलं असणार. नाही, मोत्याचं मी पहिल्यांदाच केलं आहे. अच्छा. ते मला 61ला एक प्रेझेंट आलं होतं. ते बघून बघून करायचा प्रयत्न केला. पहिल्यांदा खूप चुकलं, एक पूर्ण रीळ घालवलं. छान आहे, म्हणजे तुमच्याकडे चिकाटी भरपूर आहे. हा, त्याच्यामुळे हा. तिचा वेळ खूप छान जातो. माझा वेळ छान जातो. एक तर वाचनाची पण आवड आहे, त्याच्यामुळे वाचते पण खूप. हो. आणि शिवाय लाईट म्युझिक पण शिकली आहे. अरे वा. तुम्ही पाटणकर फोन थोडे बंदच ठेवा हे चालू असेपर्यंत. हो हो हो. सायलेन्सवर ठेवा तुमचा फोन. बंद उधर ही रख सायलेंट. कोणती राहिली? अच्छा. ही आता एक अजून नवीन अटेम्प्ट केला. दाटा बाजूची रांगोळी. हा, छान आहे, छान आहे. हॅलो, हो फार छान झाली. तुम्ही जॉईन मला हे करा ना, तुम्ही लिंक वर या. लिंक वरून ना, लिंक तुम्ही दाबलं लिंक वर, तुम्हाला पाठवले बा पार्किन्सनच्या ह्याच्यावर पाठवलेलं आहे ना. मी आता पर्सनली ज्योती ते दिवे कसे केले दिवे? हा, दिवे. दिवे कसे? साचे विकत आणते. त्याचं लाकडाचं जे आहे ते हा. एकदम आहे, तो करून देतो. बर, म्हणजे बेस तयार मिळतो. बेस तयार मिळतो, मग त्याच्यावर कुंदन करायचं. पाठवते. हा, कुंदन आणून जोडता. बेस हा असा मस्त असतो. पाठवलं बा. बर बर. त्याच्यावर तुम्हाला निळं हे दिसतं. मी गुगल दिसतं खाली सगळ्यात. त्याच्यावर बॅटरी पण येते. एक लाईट लागतं याच्यात. हा हा, तो मिळतो का तयार? लाईट एक मिनिट लाईट लावून दाखव. ओके. मी बंद केलं की दिसेल. या ज्या कोयऱ्या या रेडीमेड मिळतात. हा, अरे वा, सुंदर दिसत. मस्त झालंय. या रांगोळ्या आहेत, ताटाभोवती ठेवायच्या. छान झाले. त्याच्यावर सगळं चिकटवता का तुम्ही? हो. कुंदन मणी वगैरे असं चिकटवता? हा, मस्त झाले. अरे वा वा, फारच सुंदर. हा, सुंदर. पोपटाचा आकार मस्त, मोराचा हे आकार मस्त झालाय. असं केलेलं आहे. हे आपण अंगणात वगैरे रांगोळी पण करू शकतो. हा हा, देवाजवळ. हो. रोज काढायला नको. हा. 2 क्वेश्चन विचारते आहे की चिकटवायला फेविकॉल लावता का? हेवी बॉन्ड.
फेविकॉलने डाग पडतात म्हणून फेविबॉन्ड एक मिळतं. अच्छा. आणि सगळं सामान कुठून विकत आणता? इथून. तिकडे पुण्याला पण आहे दुकान. कळलं. इतवारी म्हणतात तिथं, म्हणजे होलसेल बाजार आहे तो होलसेल बाजार नागपूरचा. तसं पुण्याला तुळशी बाग आहे ना, तुळशी बागेत नाही मागच्या वेळेस आणला होता आम्ही. हम्म. तुम्ही काही पॉट रंगवले होते? खूपच व्हरायटी केली आहे. दाखवलं त्याचं पोस्टर आहे. मस्त. छान झालंय, सुंदर. याच्या मागचा उद्देश म्हणजे काय की वेळ पण आणि कोणाला जर आपण म्हणजे बेस्ट आयडिया. याला हैदराबादला सर्जरी केली, त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो तेव्हा त्यांना चौरंग दिले, त्यामध्ये चौरंग एकही नाही तर दाखवला. तेव्हा चौरंग बनवायची, मग चौरंग त्यांना प्रेझेंट केले होते त्या डॉक्टरांना तिथे की बाबा पार्किंग हे पण करू शकतो हे दाखवायचं. डॉक्टरना सार्थक वाटलं असेल की आपल्या ऑपरेशन केलेल्या पेशंटनी एवढं. येस येस येस. त्यांना खूप आनंद झाला दोघांनाही. त्यांना खूप आनंद झाला दोघांनाही. खूप आनंद. चौरंग पण मोत्याचा केला होता. हा मोत्याचा, पण ते बेस जो होता तो बेस बर बर. तुम्ही काही सगळं मस्त झालं. चौकटी होते, काही गोल होते. हा. तुम्ही काही पॉट रंगवले होते ना? हो पॉट पॉट आहे. डिझाईन दिले वाटतं. मागे पाठवला होता मी फोटो. फोटो पाठवला होता, करताना पण पाठवला होता, व्हिडिओ पाठवला होता. ते पण मी पेठ म्हणून इथे गाव आहे नागपूरच्या जवळ, तिथून जाऊन आता मांडले होते आणि ते हे केलं. पण पेंट केली होती. एवढी छोटी छोटी एकदम. पेंट केली होती. तुम्ही केव्हा करता मग हे सगळं काम वगैरे आवरून करायला बसता मी का? संध्याकाळी पण करते, दुपारी अर्धा तास झोपली की झोपून उठल्यावर करते. सुंदर झालं. ही फुलं कसली लावली आहेत? प्लास्टिकची फुलं आहेत. चिकटवलीत का वरती? एका बुट्टेवरली चिकटवली. फुलं चिकटवलीत का त्याच्यावर? हा. ती पण फेविकॉल ना? हा हा. छान झालाय पॉट. आणि तुम्ही म्हणत होता आधी मी पेंट गाणं केलं. पण म्हणते म्हणून. हो पण आता नाही म्हणतायत मला, मी म्हणायची आधी. मी क्लासला जायचे एका ठिकाणी स्मिता जोशी म्हणायची त्याकडे, पण मध्ये तो आवाज गेला होता ना, त्यापासून नाहीच म्हणतात.
नाही पण तुम्ही सोडू नका, आपोआप म्हणायला लागला ना की यायला सोडू नका. ऍक्च्युअली ते डॉक्टरने तेच म्हटलं की गाणं म्हणायचं. म्हणजे मध्ये हिचा स्पीचचा खूप प्रॉब्लेम आला होता की बोलताय समजत नाही. तर तेव्हा डॉक्टरला विचारलं होतं तर ते म्हणे की झालं तुम्ही आपण म्हटलं की एखाद्या तुमच्या आवाजामध्ये इम्प्रुव्हमेंट होईल, पण त्यांनी काय मध्ये एकदा येऊन सेटिंग करून दिलं. त्या सेटिंग नंतर मग आवाज हिचा जो सुधारला, म्हणजे 2019 मध्ये ऑक्टोबर महिन्यात अशी परिस्थिती झाली होती की ऑलमोस्ट आम्ही सगळ्या होप सोडून दिल्या होत्या. ऑलमोस्ट 3 महिने बेडवरच होतं. 3 महिने बेडवर होती आणि 3 महिने मीच सगळं म्हणजे तिला हे केलं, सगळं मॅनेज मीच केलं. कोणी बाई नाही ठेवली किंवा कोणी नाही ठेवला. 3 महिने मी स्वतः तिला मॅनेज केलं आणि हळूहळू जे की हे होप सोडून दिली होती की असं वाटलं नाही की याच्यातनं परत ती बाहेर येईल किंवा वॉकर सुटेल किंवा स्टिक सुटेल. पण त्याच्यानंतर मग याची जी डीबीएसची बॅटरी होती, ती बॅटरी नंतर डिस्चार्ज होते असं लक्षात आल्यानंतर ती बॅटरी परमनंट वाली बॅटरी होती माझी, ती आता चार्जेबल बॅटरी लावली आणि चार्जेबल बॅटरी जून मध्ये लावली. त्याच्यानंतरही काही फरक पडला नव्हता. पण एक म्हणजे म्हणतात की देवाने पाठवला तसं एक डॉक्टर मिलिंद देवगावकर म्हणून आहे, ते US ला असतात. तर ते आता कोरोनामुळे इथे इंडियात आले होते. मग त्यांचा फोन आला होता की बा कशी काय आहे म्हणून. तर मग तेव्हा असं झालं की ह्याचं जे सेटिंग आहे ते मोठं रिमोट असतं. ते रिमोट काही आपला जो इथे नसतं, नागपुरात नाहीये, ते हैदराबादला जावं लागतं. पण त्यांच्याजवळ ते रिमोट असल्यामुळे त्यांनी घरी येऊन 2दा सेटिंग करून दिलं आणि तेव्हापासून आज अशी परिस्थिती आहे की तिचं बोलणं बरंचसं समजतं. नंतर बाकीच्या ऍक्टिव्हिटी, स्वयंपाक करणे, कपडे धुणे, या सगळ्या ऍक्टिव्हिटी करते. थोडा स्टिकचा सपोर्ट लागतो आणि सकाळी मी तिला अर्धा किलोमीटर चालायला घेऊन जातो आणि त्याच्यामुळे थोडंसं कम्फर्टेबल झालेली आहे. म्हणजे हिचा जो प्रवास आहे पार्किन्सनचा तो 2004 पासून सुरू झाला. 2004 मध्ये थोडंसं हे होतं. नंतर मग 12 पर्यंत व्यवस्थित होती. 12 पर्यंत आम्ही 12ला US ला गेलो होतो मुलाकडे. तेव्हा ती जवळपास 4-5 किलोमीटर चालू शकत होती. तोपर्यंत एवढा प्रॉब्लेम नव्हता. पण मग एकदम 13 मध्ये एकदम परिस्थिती, 13-14 मध्ये खूपच परिस्थिती बदलली. खूप हालायला लागली, चालणं मुश्किल होऊन गेलं होतं. मग तेव्हा मी डॉक्टर मोहित भट म्हणून आहे, कोकिलाबेनला असतात ते, त्यांच्याकडे गेलो होतो. तर त्यांनी मला एकच म्हणाले की बा हा जो आहे, म्हटलं बा 12 पर्यंत काहीच नव्हतं. तर तो म्हणे हा जो 4 ते 12 हा पिरियड गेला, हा तुमचा हनीमून पिरियड होता त्या डिसीजचा. आणि त्याच्यामुळे आपण बरेच वेळा असं माझ्या लक्षात येतं की बाबा काही काही गोष्टी आपण दुर्लक्ष केल्या गेल्या, पण आता ते आपल्या हातात नसतं. पण आता जेव्हा आपण हे करतो त्याला कुठे माझं चुकलं हे करायचा प्रयत्न करतो, तेव्हा असं वाटतं की नाही बा आपलं कुठेतरी तेव्हाच आपण व्यवस्थित त्याला मॉनिटर केलं असतं आणि सिंडोपावर जर कंट्रोल ठेवला असता तर आज ही परिस्थिती नसती झाली, असं कधी कधी वाटतं. पण जेवढे काही प्रयत्न असतील, म्हणजे ईच अँड एव्हरीथिंग, डॉक्टर नरम, डॉक्टर पाणेरी अहमदाबादचे, नंतर प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी वगैरे, जेवढे काही पॉसिबल हे होते सोर्सेस, एकही सोर्स मी सोडला नाही. इव्हन आपले रस्त्यावर जे येतात जडीबुटीवाले, त्याचाही एक प्रयत्न केला. असे सगळे प्रयत्न केले. तर सगळे प्रयत्न करून आज परिस्थिती अशी आहे की ऍटलिस्ट कम्फर्टेबल क्वालिटी ऑफ लाईफ लीड करून राहिली. आणि ऍज अ केअरटेकर म्हणून माझा तोच प्रयत्न असतो की बा जास्तीत जास्त जेवढं तिला कम्फर्टेबल ठेवता येईल तेवढं मी ठेवायचा प्रयत्न करतो. पण आता जे यंग वाले आहे त्यांनी जर पहिलेपासून जर व्यवस्थित त्याला मॉनिटर केलं तर या पार्किन्सन मध्ये जी परिस्थिती आज झाली ती नाही होऊ शकणार. आता हिचं कसं आहे की 46 मध्ये झाला, आज 16 वर्ष झाले तिला पार्किन्सन. तर म्हणजे नवीन जे पेशंट राहतील त्यांच्यासाठी एकच आहे की सिंडोपावर जेवढा कंट्रोल ठेवाल तेवढा जास्तीत जास्त याचे रिझल्ट तुम्हाला, क्वालिटी ऑफ लाईफ तुमची खराब होत नाही. कारण क्वालिटी ऑफ लाईफ ही माझ्या माहितीप्रमाणे सिंडोपानीच खराब होते. सिंडोपा हिच्या 6-8 पर्यंत पोहोचल्या होत्या जेव्हा 2016 मध्ये डीबीएस मी केलं तेव्हा. हा असा पूर्ण प्रवास आहे आणि याने कंट्रोल ठेवायचा आणि बेटर क्वालिटी ऑफ लाईफ द्यायचा माझा प्रयत्न चालू आहे आणि तो चालू राहील जोपर्यंत आहे तो. आता त्यांच्याकडे पाहिल्यावर त्या फार पार्किन्सनचा त्यांचा हे
इफेक्ट हो. वाटत नाही. वाटत नाही. बरेच लोक म्हणजे मध्ये एक डॉक्टर आहे ऑपरेशन झाल्यापासून चेहऱ्यावर म्हणजे डोळ्यात जे भाव होते ते एकदम कमी झाले. हम्म. नाही तर ऍबनॉर्मल भाव वाटत होते डोळ्यामध्ये. हो हो हो. पण डीबीएसनी म्हणजे बराच क्वालिटी ऑफ लाईफ सुधारली तिची. म्हणजे जे एकदम पहिले खराब झाली होती ना ती खूप त्याच्यामध्ये खूप इम्प्रुव्हमेंट झालं. म्हणजे आता मध्ये मी जे माझे सुरुवातीचे डॉक्टर होते ते पाहिल्यावर मला म्हणे की अरे कोणाला आता सांगितलं की हे पार्किन्सन पेशंट आहे. म्हणजे एक 3 वर्षापूर्वीची आम्ही गेलो होतो एका कार्यक्रमात, तिथे ते भेटले होते. म्हणे आता सांगितलं तरी वाटणार नाही की ही पार्किन्सन पेशंट आहे. पण आता आपल्याला माहिती आहे. पण त्याच्यामुळे ठीक आहे आपण. आणि ऍक्च्युअली बेसिकली कसं होतं की हे जे आपण लपवतो म्हणजे सुरुवातीला नातेवाईकांकडनं किंवा यांच्याकडनं हे केल्यामुळे काय होतं की सोशली ते कटत जातात. पण ते नको व्हायला. जर आपण ओपनली सांगून दिलं की हे असं आहे तर आपल्याला कसं आहे की पहिलेपासून ऍक्सेप्टन्स, आता जो ऍक्सेप्टन्स आला सगळ्या नातेवाईकांमध्ये किंवा याच्यांमध्ये की नाही हिला हे त्रास आहे. आणि त्याच्यामुळे तो जो मनातला हे असतो तो बराचसा त्याच्यावर हे मिळाला आपल्याला. पण कधी कधी असं वाटतं आपण मग पुष्कळ गोष्टी लपवतो की अरे नाही ह्याला पार्किंगचं नाही या हालते. मग तिचं जेव्हा ती पिरियड राहायचा तेव्हा ती खाली यायची नाही कोणी आलं की, असं व्हायचं. पण आता तसं नाही होत. आता म्हणजे फ्रीली ती सगळीकडे हे होऊ शकते, अकोमोडेट होऊ शकते. जितकं जास्तीत जास्त बाहेर जायचा किंवा हे प्रयत्न आम्ही करतो. पण जिथे पॉसिबल नाही तिथे मग काही नाही करू शकत. गोळ्या किती कमी झाल्या? आता तिचे गोळे मला वाटतं मॅक्झिमम 2 गोळ्या आहे. म्हणजे पाव गोळीच घेते फक्त ती एका वेळेला. पावच्या वर गोळी घेत नाही. आणि ती तीच कंट्रोल करते. कारण ते डॉक्टर म्हणतात की पार्किन्सन पेशंट हा स्वतःचा हे आहे की त्याला किती त्याची रिक्वायरमेंट आहे ते त्याच्यापेक्षा जास्ती कोणालाच नाही समजू शकत. ना डॉक्टरला समजू शकत ना कोणाला समजू शकत. तर त्याच्यामुळे त्याचा पूर्ण हे तिच्याजवळच ठेवलेला आहे की बा तीच घेते. पण माझ्यांना जर 1.5 ते 2 लागतं. 1.5 ते 2 दिवसाला 1.5 किंवा 2 याच्याहून जास्ती अजूनपर्यंत तरी नाही गेली. आधी तर पाऊनच होती. म्हणजे डीबीएस झाल्यानंतर पाऊण गोळीची पण गरज नव्हती. पण तरी मी पाऊण घेत होती. कधी कधी नव्हती घेत. या सगळ्यात तुम्ही मिस्टर पाटणकर खूप छान समजून घेतलंय आणि खूप छान गाईड केलंय. तुम्हाला मानायला हवं. नाही आता हे कसं आहे की मी म्हणतो ना की प्रत्येक माणूस हा घाबरट असतो. मी पण घाबरट आहे, घाबरून जातो बरेच वेळा. पण काही वेळा आपल्याला ती ऍक्टिंग करावी लागते की नाही बा मी खूप स्ट्रॉंग आहे. पण कोणीच माणूस स्ट्रॉंग नसतो. माझं जे स्पष्ट मत आहे. कोणीच स्ट्रॉंग नसतो. प्रत्येकच माणूस हे असतो. पण हे चांगलं आहे हिचे की विल पॉवर हिची खूप स्ट्रॉंग आहे. विल पॉवर स्ट्रॉंग आहे. विल पॉवर जर स्ट्रॉंग नसती तर मी काहीच नसतो करू शकलो. आज जे करू शकलो ते तिची विल पॉवर चांगली असल्यामुळेच या लेव्हल पर्यंत मी तिला आणू शकतो. नाहीतर ते प्रॅक्टिकली पॉसिबल नव्हतं. आणि पाटणकरांचे आई आणि वडील दोघंही आणि ह्या तीन लोकांना सांभाळायचे. वडील आता जाऊन वर्ष झाले. आई एक मिनिट येतो. आणि तुम्ही त्या हैदराबादला त्या अचानक उठता येईना तेव्हा त्या बेडरिडन का झाल्या ते सांगा. ते काय झालं की ऍक्च्युली आम्ही जेव्हा हैदराबादला गेलो असताना फक्त आम्ही जस्ट रुटीन चेकअप साठी गेलो होतो. आणि रुटीन चेकअप साठी गेल्यानंतर मी हिला म्हटलं की काही वेळा जो असतो ना माणसाचा ओव्हर कॉन्फिडन्स मुळे हे होतं. मी तिला म्हटलं मी साई मंदिरमध्ये जाऊन येतो, तोपर्यंत तू तयार हो आणि तयार झाल्यानंतर मग आपण डॉक्टरकडे जाऊ. मी साई मंदिरमध्ये जाऊन आलो, दरवाजा ठोकावून राहिलो तर दरवाजा उघडायलाच तयार नाही. मग मी घाबरून गेलो. म्हटलं बा झालं काय. मग थोडा नशीब माझं की ते दरवाजा पूर्ण बंद नव्हता. थोडा किलकिला करून पाहिला, आवाज दिला हिला. तर म्हणे मी आंघोळीला काय झालं की छोटासा एकदम पाट असतो ती ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये त्या पाटावर बसली आंघोळ करायला. आणि जे पाटावर बसली त्याच्यानंतर ती उठूच नाही शकली. आणि त्याच्यामुळे काय झालं की ते दार बंद होतं. आता दार कसं उघडायचं हा मोठा एक तिच्यावर टेन्शन, माझ्यावर टेन्शन. आणि त्या टेन्शनमुळे मग ती जी थोडीशी ऑलमोस्ट डिप्रेशन मध्ये, माझं जे अनालिसिस आहे ती त्या डिप्रेशन मध्ये गेली. त्याच्यामुळे तिला उठून उभं राहायला किंवा हे करायला खूप प्रॉब्लेम होता. डॉक्टरनी पण 2-3 दिवस प्रयत्न केले पण ते म्हणे यार अभी कुछ नाही हो सकता, आप एक काम करो. आता तेव्हा दिवाळी आली होती आणि शेवटी मला काय झालं की त्या हॉटेलवाल्याला सांगून ते दार
अक्षरशः तोडा म्हणजे वरचं जे हे आहे ते तोडावं लागलं बोल्ड. बोल्ट. मग तोडून मी आत गेलो, मग हिला हे करून बसवलं. मग तरी व्हीलचेअरवर आम्ही घेऊन गेलो होतो डॉक्टरकडे, पण अर्धा सिंडोपा दिली, हे दिली, पण काही पॉसिबल तेव्हा, कारण ते म्हणे की कैसा है कि अभी इसको शॉक लगा है और वो शॉक से बाहर आने के लिए टाइम लगेगा. त्याच्यानंतर मग आम्ही मग मुलाला बोलवून घेतलं होतं, छोट्या मुलाला तिथे, आणि इकडे बस बस बस, ही आई आहे माझी, बस. आणि मुलाला बोलवून घेतलं होतं, आणि मुलाला बोलवल्यानंतर मग ते डॉक्टर म्हणे की तुम ऐसा करो की अभी नागपूर जाओ, नागपूर जाने के बाद म्हणजे 2-3 महिन्यांनी आपण पाहू. पण मग ती इतकी हे झाले की 2 महिने ऑलमोस्ट ती बेडरिडन टाईपच होऊन गेली, म्हणजे उठायलाही तयार नाही, संडासलाही जाऊ नव्हती शकत. मग बेडपॅन हे ते असं हे 2 महिने 3 महिने केलं मी. आणि पण त्याच्यानंतर मग काय प्राणिक हिलिंग म्हणून एक येतं, प्राणिक हिलिंगचाही प्रयत्न केला मी. ही आई आहे. नमस्कार. नेक्स्ट नमस्कार सगळ्यांना. म्हणून नमस्कार. नमस्कार हो. सगळ्यांना नमस्कार करते. हसतात नाही ते हसू. तुमच्या मुलाचं कौतुक केलं पाहिजे, ते तुमचं बायकोचं तुमच्या मिस्टरांचंही केलं त्यांनी. आणि वडिलांना जाऊन आता वर्ष झालं ऑलमोस्ट. तक्रार नाही करत. वर्ष झालं. हा वर्ष झालं. वडील 93 वर्षाचे गेले, आणि ही आता 88 वर्षाची आहे. हे 88 ची आहे. नाही 88. ती 96 सांगते, पण आहे 88 ची. त्याच्यामुळे मला दोघांनाही हँडल करावं लागतं. ते म्हणूनच तुमचं कौतुक आहे, म्हणजे की तुम्ही ते करताय. नाही, ते कोणीतरी करवून घेत आहे. कोणीतरी म्हणजे आता शुभम हे सगळं करतो तसं मी देवाचं पण करतो. गजानन महाराजांचंही करतो. आई पण गजानन महाराजांचं खूप करायची, आणि त्यांचा आशीर्वाद आहे असं माझं स्पष्ट मत. त्याच्यामुळे हे शुभंकर म्हणून ग्रेटच आहात तुम्ही. शक्ती येते थोडीशी, आणि त्याच्यामुळे हे करू शकतो. शुभंकर म्हणून तुम्ही ग्रेटच आहात. नाही, प्रयत्न करतोय मी. अजूनही असतील चांगले आपल्याला करणार, पण करायचा नक्कीच प्रयत्न करतो. आणि तिला ते म्हणलं की माझ्या हातात नाही, तरी मी तुला गॅरंटी देतो की तुला चांगली क्वालिटी ऑफ लाईफ मिळत राहील. मी याच्यासाठी नेहमी प्रयत्न करेन. तुमचं पेड केअरटेकर कोणी तुमच्याकडे नाही आहे का? काय पेड केअरटेकर कोणी नाही, तुम्हीच करताय सगळं? हा, मीच करतोय. हा मुलगा जो आहे, मंगल आणि बेबी बाई त्या पोळ्या वगैरे खूप छान करतात. सगळं म्हणजे वेळेला थांबतात पण हा पोरगा मी वडिलांना जेव्हा आवश्यकता होती तेव्हा ठेवलेला होता, पण त्याला बंद नाही केलेला आहे. त्याचा एक मॉरल सपोर्ट असतो, म्हणजे मी सर्व्हिस करतो, कारण सर्व्हिस नाही केली खाली बसतो होता, मग मी याच्यातच बिझी होऊन जायचं, आणि सगळं लक्ष मग तिकडे जातं. म्हणून मी एक 11 ते 6 जॉब करतो रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा. आणि या बाई आहे आमच्याकडे, बेबी बाई आहे. या बाकी धुणं म्हणजे घर साफ करणे, पोळ्या करणे, कधी वेळ लागली तर स्वयंपाक करणे. आमच्या घरचेच आहे दोघे. घरच्या सारखेच आहे. चांगलंय. त्याच्यामुळे कम्फर्टेबल. हो. नाही, त्यामुळे घरात पण एक पावर अनेकांचा असला की आनंद पण असतो, दोघं तिघं असण्यापेक्षा. आणि हे दोघं पण अगदी मन लावून करतात, मंगल आणि बेबी बाई. हो. तुम्ही पण त्यांच्याशी चांगले संबंध ठेवता, दोन्हीकडून असतं ते. हो, करेक्ट. हो, ते आहे ना. मला सगळ्यांना सांगायचं होतं की पाटणकर आपल्या डीबीएस सर्जरी बाबत याच्यापूर्वी मला सगळेजण विचारायचे डीबीएस सर्जरी तुम्ही कोणी सांगू शकाल का? मग आम्ही यादी माझ्याकडे ठेवली होती अनेक लोकांची, मी सगळ्यांना द्यायची ती यादी, आणि मग त्यांना तुम्ही विचारा, कारण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे म्हणून. पण जेव्हापासून पाटणकर आले संपर्कात, ते पुण्याला घरी आले होते. ते एका लग्नाला आमच्या घरी येऊन गेले, आणि त्यावेळेलाच मला लक्षात आलं की ह्यांनी खूप अभ्यास केलाय डीबीएस सर्जरीवरचा. आणि त्यामुळे मग मी त्याच्यानंतर जे कोणी विचारतात त्यांना पाटणकरांच्याकडे, एक तर
पॉझिटिव्हली ते सांगतात सगळं आणि जे पॉझिटिव्हली आणि योग्य ती माहिती देतात आणि त्यामुळे माझं खूप मोठं काम कमी झालंय. नाही मला नाही. इतक्या लोकांचे मला त्यांना सांगायला लागायचं आणि थोडीशी मला असायची की माझा अनुभव याचा कमी आहे, प्रत्यक्ष अनुभव नाहीये, आपण नीट माहिती देऊ शकत नाही. तर पाटणकरांच्या बाबतीत त्यांनी अभ्यास पण केलाय आणि यांचा ज्योतिताईंचा अनुभव असल्यामुळे ते अगदी योग्य सांगू शकतात आणि लोकांना पॉझिटिव्ह करतात. हे मी त्यांचं पाहिलेलं आहे की पूर्वी मी सांगायचे ना की इतर लोकांना फोन केला की काही लोक घाबरून जायचे, नकोच बाबा डीबीएस असं वाटायचं. पण नाही नाही, पण कसं आहे की त्याचं एक डीबीएस लाईफ कम्फर्टेबल होतं एवढं नक्की. हा 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 हा. नाही ऍटलीस्ट होणार नाही असं वाटतंय. हा, 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 हा. ते चांगलं आहे म्हणजे तुमची दोघांना साथ छान आहे. तुम्ही पण म्हणजे तुमचं मध्ये मी तुम्हाला सांगतो की जानेवारी 20, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पर्यंत ती वॉकर शिवाय चालू नव्हती शकत हा. आणि स्टिक शिवाय. आणि माझ्या नजरेने हो फेब्रुवारी पर्यंत ती संडासला सुद्धा जाऊ नव्हती शकत. पण आता सगळं सगळं स्वतःच करते, फक्त स्टिकचा सपोर्ट लागतो. तिला म्हटलंय की स्टिक सोडू नको, कारण कसं आहे की केव्हा परत हे झालं पडली वगैरे तर मग रिस्क परत नकोय, automatic होऊन फॉलची जातं. रिस्क नकोय. तर त्याच्यामुळे काही हरकत नाही स्टिक घ्यावी लागली तर. पण स्टिक घेतली तर कसं आहे की ती कम्फर्टेबल राहते, मलाही टेन्शन नाही राहत. हम्म. त्याच्यामुळे स्टिक भले टेकवत नाही, स्टिक हातात घेऊन हे चालते ती. पण तिला म्हटलंय आणि घाईने खूप चालते, थोडं जर हळू चालली तर अजून नाही, जास्त असं नका comfortable. म्हणू. तो आता पार्किन्सनमध्ये पण हेच आहे. पार्किन्सन्समुळे होतं त्यानं मुद्दा यस यस, ती ऍक्टिव्हिटी ज्या आहे त्यांच्या फास्ट होतात त्या त्याच्याचमुळे होतात. त्याच्यामुळे होतात. त्यामुळे मला ते एका डॉक्टरांनी सांगितलं होतं की सिंडोपाची तुम्हाला जेवढी गरज आहे, समजा 5ची गरज आहे, पण ती सिंडोपा मिनिमम जे येते तीच 25ची येते. मग ही 20 जी एक्स्ट्रा एनर्जी आहे ती तुमच्या ऍक्टिव्हिटी फास्ट करते. कमी घेतली तर चालत नाही आणि त्याच्याहून कमी त्याचा डोस येत नाही. तर त्याच्यामुळे ती हे करावं लागतं त्याच्यामुळे. तर असं जेवढे प्रयत्न असतात म्हणजे तेवढे सगळे माझ्या हिशोबाने करून पाहायला पाहिजे. जो काय सांगेल ते प्रयत्न आपण करून पाहिजे, हे माझा एक हे आहे. फायदा झाला तर ठीक आहे, नाहीतर ठीक आहे, मी ऍटलिस्ट प्रयत्न तर केले होते असं एक हे राहतं. पॉसिबल जेवढ्या पॉसिबल हे आहे तेवढे सगळे मी प्रयत्न केले, हे मला माझं समाधान राहतं. मध्यंतरी तुम्ही मोठं भांड भरून त्या चिवडा करताना व्हिडिओ हा, टाकला. चिवडा खूप खास बनवते ती. चिवडा खूप मस्त बनवते. चिवडा तो मोठा वाडगा असतो, आता त्या आचार्यांसारखा आम्ही आता करतो. ढवळायला तिला जमत नाही म्हणून 2 ताटल्या देऊन देतो आचार्यासारख्या आणि त्याने ती मिक्स करते मग तू चिवडा, कारण ते सोपी जातात नंतर. फक्त भांडी मला आणता नाही येते एकदम हाताने. मग मंगलने तर वेगवेगळे आणून देतात स्वयंपाकघरात. बाकी भाजी चिरणे वगैरे करते, फक्त तिथे तिला नेऊन द्यावे लागतात तेवढे. म्हणजे नेऊ शकते पण मी ती रिस्क घेत नाहीये. आहे ना आपल्या जो सपोर्ट, तर मग सपोर्ट घेऊन करायचं. म्हणजे मनाचा उत्साह त्यांचा छान आहे. हा, मनाचा उत्साह खूप छान आहे. तिळगुळ बनवला होता मध्ये, आणखीन काय डोसा, इडली सगळं करते. आता मध्ये 6 महिने पोरगा होता त्या लॉकडाऊन मुळे, त्याच्यामुळे फार म्हणजे ऍक्टिव्ह होती ती 6 महिने. त्याला काही काही खायला बनवून दे, हे करून दे, ते करून दे असं. मग रात्री पत्ते खेळायचो आम्ही 4 जण, मी, आजीला बरेच वेळा लक्षात येत नाही कोणते पत्ते टाकायचे. तर तिच्या बाजूला जो बसेल तो त्याचा ऍडव्हान्टेज घ्यायचा, आपल्या फायद्याचे पत्ते टाकून घ्यायचा. म्हणून तिच्या बाजूला बसायसाठी हे राहायची की कोण तिच्या बाजूला बसेल. तुमची आता आम्ही लाईफ फॅमिली आहे त्याच्यात कम्फर्टेबल राहायचा प्रयत्न करतो. अरविंदजी, तुम्ही हॉटेल मधली घटना सांगितलीत, त्याच्यानंतर त्या शॉक मध्ये गेले आणि मग तुम्ही प्राणिक हिलिंगचं हे केलं. मग त्याच्या पुढे काय झालं? नाही, त्याच्या पुढे मग काय झालं की त्याच्या पुढे जसं आता हळूहळू तिला मी हे करत होतो, म्हणजे जे नंतर एक फिजिओथेरपिस्ट लावली होती. फिजिओथेरपिस्टने काय केलं की मी तेव्हा सांगतो की ती 4 पावलं सुद्धा विदाऊट स्टिक चालली तर आम्हाला इतका आनंद व्हायचा की विचारू नका. मग असं करत करत हळूहळू करत मग जेव्हा ही बॅटरी चेंज केली आणि ते डॉक्टर जे म्हटलंय मिलिंद देवगावकर, त्यांनी येऊन जे सेटिंग चेंज करून दिलं ना, त्या सेटिंगमुळे त्याच्यातही कसं आहे की बऱ्याच प्रकारचे सेटिंग आहे. म्हणजे तो जो लीड जिथे बसलेला आहे
त्याच्यापासून 1 2 Perfect 3 lead 4 पाहिजे. 4 वर पहिले सगळ्यात शेवटच्या ह्याच्यात देतात, मग त्याच्यावरती मग त्याच्यावरती दिल्यानंतर मग जे सेटिंग केलं ना त्याने तिला खूप कम्फर्टेबल झाली ती. आणि त्यांचं कसं म्हणणं आहे US मध्ये वगैरे की बा जो तो पॉइंट तुम्हाला परफेक्ट कळला की कुठे हे केलेलं आहे तर ते खूप परफेक्ट सेटिंग करून देऊ शकतात. आणि तेच आता जवळपास 6 महिने झालेलं आहे त्यांनी सेटिंग करून दिले आहे. त्याच्यानंतर आजची जी स्टेज आहे ती त्यांच्याच मुळे आहे, नाहीतर आम्ही तर हे सोडली होती, होप सोडली होती. तुम्ही रेडिओचं मागे एकदा उदाहरण दिलं होतं कशाचं? ट्युनिंग करायला. रेडिओचं ट्युनिंग असतं तसं ते ट्युनिंग कसं येस म्हणजे नाही का सिलोन स्टेशन जेव्हा तो हिरवा लाईट लागायचा तेव्हा सिलोन स्टेशन एकदम क्लिअर ऐकू याचं. तसंच हे आहे की याचं जे आहे फ्रिक्वेन्सी आहे, पल्स आहे आणि करंट आहे, याचं कॉम्बिनेशन जर परफेक्ट लेफ्ट आणि राईटचं जर बरोबर फिट झालं पण त्याच्यासाठी बरेच परमिटेशन कॉम्बिनेशन करावे लागतात, ज्याच्यासाठी होऊ शकतं 2 महिने 4 महिने सुद्धा काही वेळा लागू शकतात. आणि तेवढा पेशन्स तुमच्यामध्ये पाहिजे की प्रत्येक हे आता ही बऱ्याच वेळा मध्ये मध्ये खूप मागे लागते, करंट वाढवून द्या. अरे म्हटलं करंट वाढवल्याने काही नाही होत, तुम्हाला जे आहे त्याच्यातच जास्तीत जास्त कसं कम्फर्टेबल राहता येईल तो पहिले प्रयत्न केला पाहिजे. नाही जर आहे तर मग आहेच करंट वाढवू शकतो आपण, पण मग ते खूप करंट वाढवूनही गडबड होऊ शकते. म्हणून मग मी त्याच्यावर जास्ती हे नाही करत. म्हणजे आता सेटिंग एक सपोर्टिंग ठेवलेला आहे, पण आपण स्वतःहूनच जर त्याला हे करू शकलो तर तो प्रयत्न चालू आहे माझा. जे सेटिंग जनरली चेंज नाही करायचं आहे त्याच्यातच आपण जास्तीत जास्त कसं कम्फर्टेबल राहू शकतो तो प्रयत्न करतो. आणि मी हे ठेवलेलं आहे ॲक्युप्रेशर थोडं आधी ॲक्युप्रेशर पण करतोय तिला मंगळवार शुक्रवार. एक डॉक्टर आहे ते ॲक्युप्रेशर येऊन देतात आणि मग तिला चालवून बघतात, त्यांना समजतं की बा काय केलं. सायटिकाचा प्रॉब्लेम एकदम क्लिअर करून दिला. ती जी हैदराबादला उठू शकली ना ती सायटिकामुळेच उठू शकली नाही असं आपल्याला असं वाटतं. असं मला वाटतंय. पहिल्यांदाच झालाय कारण तसं. पण आता सायटिकाचा त्रास बंद झाला का तुमचा? हा बंद झाला. ते पॉइंट देतातच आले की मंगळवार शुक्रवार. पण ॲक्युप्रेशर आहे ना, ॲक्युप्रेशर हे म्हणजे आहे आठवड्यात एकदा करत राहायला पाहिजे. ॲक्युप्रेशरने बराच हे होतं म्हणजे बीपी वगैरे हे जे आहे हे बरंच ते कंट्रोल करू शकतात त्याच्यामध्ये. या लोकांना पण सगळं माहिती झालंय आता, तुमच्या घरातल्या इतर लोकांना पण. हो, इतर लोकांना माहिती झालं की हा मला घेऊन जायचा घरात बेडला की प्रेशर करता. एक प्राणी किलिंग पण केलं होतं. प्राणी किलिंग मध्ये पण ते असं हात हे करून तुमच्या हे काढतात तिथे जे हे असेल ते केलं होतं. पण आता कसं आहे की शेवटी मग मी याच्यावर आलो की नाही ॲक्युप्रेशर. आता सध्या होमिओपॅथी पण मी घेऊन राहिलो सपोर्टिंग मध्ये. आजकाल होमिओपॅथी मध्ये पण हे निघालंय की बा तुमचा डिसीज काय आहे त्याच्यावर ते ट्रीट नाही करत, तुमच्या माइंडवर ट्रीट करतात ते. म्हणजे तुम्हाला हा प्रॉब्लेम कशामुळे आहे, अर्धे प्रॉब्लेम तुम्ही जे विचार करतात त्याच्यामुळे आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे मी फक्त त्याला फोटो दाखवतो, अजून हिला एकदाही नेलेलं नाही, फोटो दाखवतो आणि तो फोटोवरनं मग तिला ते सपोर्टिंग औषध देतो. आणि त्याचं त्यांनी म्हणणं आहे की तिचं हे जे आहे म्हणजे पॉझिटिव्हिटी थोडी जर एकदा हे झाली तर मग तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. पण याच्यात निश्चित जर थोडा पॉझिटिव्हली आपण जर केलं ना नक्कीच बेनिफिट्स मिळतात. आणि स्वतःच जर त्याने ठरवलं की नाही बा मला याच्यातनं बाहेर. एक मी तो जॉन कोलेमन म्हणून एक होता त्याचा व्हिडिओ पाहिला होता एकदा की ज्याला अंथरुणातनं उठायला अर्धा तास लागायचा म्हणजे उठल्यानंतर, आणि मग त्याने स्वतः नॅचरोपॅथीने अशी परिस्थिती आणली की तो स्वतः वॉकिंगला जायचा. पण तेवढी लेवल आपली नाही आहे, ते एखादा लाखातनं करोडोमधनं एखादा माणूस निघतो. पण तिथून प्रेरणा घेऊन मी हे केलं की नाही काहीतरी करायला पाहिजे, आपण करू शकतो याच्यात, असं म्हणून मी तो प्रयत्न केला आणि आज या लेव्हल पर्यंत समजा 16 वर्षानंतर आलेलो आहे. तुम्ही स्वतःलाही 11 ते 6 बाहेर जाऊन वेळ देताय, हे फार चांगलं आहे. म्हणजे त्यामुळे काय तुम्ही स्वतःसाठी पण वेळ देताय ना या सगळ्यातून. हे नाही ते कसं आहे की म्हणजे कसं होतं की थोडासा
नाहीतर कसं तेच ते याच्यात माणूस मग निगेटिव्ह मध्ये चालला जातो. म्हणून मी 4-5 तास बाहेर असतो, घराच्या बाहेर असलो की या याच्यातनं पूर्णपणे बाहेर असतो मी. त्याच्यानंतर मी आल्यावर म्हणजे सकाळी उठल्यावर चहा करणे, दोघींना चहा बिस्किट देणे हे माझंच काम आहे. बाकी मग स्वयंपाक वगैरे ही करते, पण सकाळी उठल्यावर जो थोडासा प्रॉब्लेम असतो चालायला किंवा ह्याला, तर ती पूर्ण जबाबदारी मी घेऊन घेतलेली आहे. आणि बाकी ज्या आवश्यक पडतील तेवढ्याच फक्त, अदरवाईज त्या करतात. म्हणजे आई पण स्वतः सगळं करू शकते. तुम्ही ज्योतिताई काय सांगाल तुमच्या केअरटेकर बद्दल, तुमच्या शुभंकराबद्दल काय सांगाल? खूप व्यवस्थित केलं. मधले ते 3 महिने तर खूपच व्यवस्थित केलं. बेड पॅन देण्यापासून सगळं केलं त्यांनी. आणि आता सुद्धा कधीही चिडत नाही. तेव्हा पण ते कधीही चिडले नाही. कितीदाही बेड पॅन मागितलं तरी कटकट नाही, कधीच नाही. हॉस्पिटल म्हणून काय सगळं हॉस्पिटल वाले सुद्धा कटकट करायचे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये मी आता जेव्हा बॅटरी चेंज करली ना, तर त्या दिवशी काय झालं की रात्रभर हिला सारखी युरिन लागत होती. तर त्या बायका झोपलेल्या असायच्या, ते एवढ्या कटकट करायच्या. म्हटलं साला जाऊ द्या ना, त्याच्यापेक्षा आपणच जास्ती चांगलं करू शकतो. पण आता कसं आहे की तिथले ते पेड असतात, खूप शिव्या मारायच्या बोलवलं तिला की. पण त्या दिवशी रात्री काय झालं की बरेच वेळा 7-8 वेळा युरिनला हे झालं. प्रत्येक शेवटी मी डायपर आणून दिले तिला. म्हणलं यार हे डायपर घे, लाव, म्हणजे तू उद्या सकाळीच आता ते चेंज कर. पण पेडही जे असतात ना ते नाही एवढे नाही करू शकत जेवढं आपण करू शकतो. घरचा व्यक्ती वेगळाच असतो. नाही, पण इथं काय झालं, हे थोडस असं फुगल्यासारखे झाले स्टाईलच आहे तिथे, थोडे. हा, ती स्टाईल आहे. बाकी काही नाहीये. आता मोठा पप्पा लग्न थोडं पण आता काही एवढं हे नाहीये. वजन थोडं कमी केलं तर अजून कम्फर्टेबल होईल, पण ते वजन काही कमी होत नाही. हे असं इतकं सगळं व्यवस्थित झालं तरी खूप आहे. मी म्हणते बाकी सगळं तर झालं बा, सांगून जेवढं पॉसिबल होतं तेवढं. कोणाला इतरांना कोणाला काही विचारायचं आहे का त्यांना? कोणाला काही विचारायचं त्यांच्या कलाकृतीबद्दल किंवा इतर काही विचारायचं असलं तर विचारा. ज्यांना कुणाला विचारायचं आहे अनम्यूट करा आणि विचारा प्रश्न. शुभंकर म्हणून तुमचं कौतुकच केलं पाहिजे खूप. खरंच खूप कौतुक करायला पाहिजे. असे शुभंकर सगळ्यांना मिळून. पुरुषांनी करणं खरंच कठीण. हो, खरंच कठीण आहे. मी पण खूप पाहिलेत, पण अगदी कमी. ते पटवर्धन पण तसेच करायचंय. पटवर्धन आणि गोपटे आमच्याकडे असेच होते. 1-2 पाहिले आणि त्याच्यानंतर आता पाटणकर तुम्ही हो. हॅलो हॅलो हॅलो, दिलीप कुलकर्णींच्याकडनं बोलते. विचारू का? विचारा. तुम्ही ॲक्युपंक्चर कधी ट्राय केलं होतं का? ॲक्युपंक्चर केलं होतं, पण ते ॲक्युपंक्चरचा जेवढा आधी जेव्हा पार्किन्सन नव्हतं तेव्हा केलं होतं. त्याच्यानंतर आमच्या पेशंटसाठी ॲक्युपंक्चर ट्राय करतो आणि प्रत्येक वेळेला त्याचा उपयोग होताना दिसतो. नाही हो, मी त्याच्यानंतर शोध लावला, पण त्या माणसाचं मला घरच नाही सापडलं ॲक्युपंक्चर करणाऱ्याचं. म्हणून मग आम्ही ॲक्युप्रेशरवर शिफ्ट झालो. पण ती जी मध्ये जी आली होती तिने ती सुया टोचायची ना, ती प्राणिक हिलिंग वाली. प्राणिक हिलिंग म्हणून एक आहे, त्याच्यातही त्यांनी अशा काहीतरी सुया टोचल्या होत्या ना एकदम. ते ॲक्युपंक्चर म्हणजे सुया टोचतात ना. ॲक्युपंक्चर जेव्हा खोकला करायला सुरुवात केली त्याने म्हणाले की तुम्ही वेळीच वजनावर कंट्रोल करा, नाही तर पुढे फार प्रॉब्लेम येईल. दुसरं असं की आम्हाला ॲक्युपंक्चरच्या डॉक्टरने असं सांगितलं की DBS केल्यानंतर ॲक्युपंक्चर आम्ही करू शकणार नाही म्हणून. तसं तुम्हाला ॲक्युप्रेशरच्या बाबतीमध्ये काही कोणी सांगितलं? नाही, मी सगळं जे आहे ते विचारून घेतलं. म्हणजे डॉक्टरला प्रत्येक गोष्ट, फक्त ते इथले पॉइंट जे ते दाबत, कारण की त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून. बर.
कारण हे जे आहे ना डीबीएस जी आहे ना ती डीबीएस म्हणजे एक फक्त सपोर्टिंग सिस्टीम इन्स्टॉल केलेली आहे. त्याने पार्किन्सनवर उपाय नाही, फक्त इन्व्हॉलेंटरी मुवमेंट जे आहे त्या कंट्रोल करण्याकरता डीबीएस केली. बोलण्याचाच प्रॉब्लेम. प्रॉब्लेम वेगळे. हॅलो. हा बोला बोला. हा, आमच्या पेशंटला ट्रेमर्स आणि डिस्कायनेरिया कधीच नाहीये, तर रिजिडिटीसाठी उपयोग झालेला तुमचे कोणी पेशंट माहिती आहेत ना? कशासाठी? रिजिडिटी आहे आणि ऑन ऑफचा प्रॉब्लेम आहे, हा तर डीबीएसचा उपयोग होतो असं कोणी पेशंट तुम्ही पाहिलाय का? नाही, पण मी तुम्हाला एक सांगतो की डीबीएस करायच्या पूर्वी जो न्यूरोफिजिशियन आहे आयदर डॉक्टर मोहित भट त्यांनी किंवा- पाहिल्याबरोबर सांगितलं होतं की यांची डीबीएस हा, करत जरूर. म्हणजे जसं मी त्या मोहित भटांच्या केबिन मध्ये एंट्री घेतल्यानंतर त्यांनी मला इमिजिएट सांगितलं की हिचं जर डीबीएस केलं तुम्ही तर तुम्हाला 10 ते 15 वर्ष याचा फायदा होईल म्हणून. म्हणजे त्यांनी बघितलंही नाही. तुमचा उल्लेख केला मिलिंद देवगावकर, हो. ते सध्या इंजेक्टर हॉस्पिटलला पुण्यामध्ये येत आहेत आणि आमच्या पेशंटला त्यांनी अनालाइज केलंय. कुठे? डॉक्टर मिलिंद देवगावकरने का? हो हो हो. ते माझ्या हिशोबाने बेस्ट आहे. हुशार आहे खूप. ते आता पुण्यामध्ये मंगेशकर हॉस्पिटलला येत आहेत सध्या. बरोबर. हा, तर मिलिंद त्यांना- देवगावकर. ओके. मिलिंद देवगावकरांनी म्हणजे मी तुम्हाला सांगतो की हिला 2005-06 मध्ये ते आमच्या घरी आले होते, जेव्हा जस्ट बरं. पार्किन्सनची सुरुवात झाली होती. अच्छा. तेव्हाही हिला बघितलं होतं. कारण काय झालं की ते माझी लहान बहीण आहे जी डॉक्टर आहे एमडी गायनिक, तिचे क्लासमेट. क्लासमेट आहे तिचे. तर बरं. त्याच्यामुळे ते म्हणजे मागे त्यांनी मला मेल आयडी वगैरे दिला होता त्यांचा आणि तेव्हा म्हटलं होतं त्यांनी की बा तुम्हाला काही मदत लागली तर. आता जेव्हा मी बॅटरी चेंज केली तेव्हा त्यांनी पूर्ण ते लिहूनच पाठवलं होतं की काय काय, कारण इथे नागपूरला कोणीच ती बॅटरी चेंज केली नव्हती. तर त्यांनी करून ते पाठवलं होतं आणि जर म्हणे की अशी आवश्यकता पडली तर तेव्हा तुम्ही फोन करूनही विचारू शकता ड्युरिंग सर्जरी. तर त्याच्यामुळे त्यांचा म्हणजे खूप. हॅलो. पण मला असं विचारायचं आहे की तुमची सर्जरी जिथे झाली हैदराबादला, त्या लोकांनी हे ऍडजस्टमेंट करू शकले नाहीत का? हॅलो. अरविंदजी तुमचं अनम्यूट करा, म्यूट झालंय. कोरोनामुळे मी हॅलो. ऑलमोस्ट डिसेंबर नंतर जाऊच नाही शकलो. पण जेव्हाही याच्या आधी जेव्हा सेटिंग केलं होतं तेव्हा मी त्या मिलिंद देवगावकरांना विचारूनच या डॉक्टरांना थोडं गाईड करायला सांगितलं होतं. कारण त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे त्यांनी आतापर्यंत 2000 डीबीएस केलेला आहे मिलिंद देवगावकरांनी. आणि व्हेराज इथले जे डॉक्टर आहेत ते 200च्या वरही अजून पोहोचले नाही किंवा 500च्या वरही नाही पोहोचलेले. तर पण त्याच्या माझं ज्यांनी डीबीएस केलं ते खूप हुशार होते, आनंद बालसुब्रमण्य. नाही ते हुशार होते. ते सेट करणं वेगळं लोकेट केलाय त्यांनी. म्हणजे त्याचं प्लेसमेंट परफेक्ट पाहिजे. प्लेसमेंट परफेक्ट झालाय पण सेटिंग हा वेगळा विषय आहे. नाही, म्हणजे एकदा डीबीएस केल्यानंतरचे आफ्टर ऑपरेशन्स म्हणून जे काय अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी सुद्धा एक कॉम्पिटंट माणूसच पाहिजे ना. कॉम्पिटंट माणूस तर पाहिजेच. कॉम्पिटंट माणूस पाहिजे. आणि कसं आहे की त्यांची एक स्केल असते, ते स्केल पाहून सांगतात की बा याचा किती फायदा होऊ शकेल आणि किती नाही. म्हणजे माझ्याजवळ त्यांनी जेव्हा हे केलं होतं ना, एक दिवस आधी ते विदाऊट मेडिसिन तुम्हाला ठेवतात आणि विदाऊट मेडिसिन ठेवून ते पूर्ण त्यांचं एक हेच आहे 3-4 पानाचं प्रश्न उत्तर आहे त्याची आणि त्याच्यावर ते मार्क देतात की बा 36 पैकी किती मार्क मिळाले तर हे डीबीएस पॉसिबल म्हणजे याचे रिझल्ट मिळू शकतात. असं काहीतरी त्यांचं आहे आणि ते स्केलवर हे केल्याशिवाय तुम्हाला ते ऍडवाइस नाही करत की बा डीबीएस करा. हो हो. पण कसं आहे की तुम्ही 100% जर तुम्ही हे केलंय किंवा मला 100% मी पूर्ण याच्यातनं बरा होईल तर ते कधीच पॉसिबल नाहीये. तुम्हाला 50 ते 80% पर्यंत त्याचे रिझल्ट मिळू शकतात. म्हणजे आजचा जो तुमचा त्रास आहे तो 50% म्हणजे तेव्हा मी म्हणायचो की बा 50% जरी कमी झाला तर आय विल बी दी हॅपीएस्ट पर्सन. पण 50% झाल्यावर प्रत्येक माणसाला असं वाटतं नाही यार 80 मिळायला पाहिजे होतं, 90 मिळायला पाहिजे होतं. ते राहतच. त्याच्यामुळे तो एक थोडासा हे राहतो की नाही यार डीबीएस से मेरे को बहुत फायदा नहीं हुआ, ये नहीं हुआ. पण जर तुम्ही पाहिला तर तो फायदा होतो. पण तुमच्या मनाची तयारी पाहिजे की डीबीएस झाल्यावर मला फायदा झाला आहे. पहिल्यापासून निगेटिव्ह ठेवलं तर मग नाही होणार.
काय आपला तो डॉक्टर CA झालेले कोणते गुप्ता. हो. थँक्यू सर. हम्म. शोभाते, मी बोलू का? हो बोल ना बोल ना. हा, हे सगळं पहिल्यापासून शेवटपर्यंत गोष्टी घ्यायच्या हे ठरवूया सगळ्यांनी मिळून, की जे शुभंकर असतील त्यांनी ह्यांच्यासारखं काही त्यांच्यातल्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आपण ज्या जितक्या बघितल्या त्यात नुसतं म्हणून काही चालणार नाहीये की ह्यांनी खूप छान प्रयत्न केले आणि खूप छान त्यांना मदत करतायत सगळ्या दृष्टीने. आपण पण काहीतरी आपल्यातलं वाढवायचा प्रयत्न करूया, जर शुभंकर सुद्धा, की सारखं तेच करायला लागलं तरी ते करायची शक्यता आपण टाळायची नाही वगैरे, असं काही पण जे आपल्याला वाटतंय ते पण ते आपण आपल्यामध्ये इन्कल्केट करूया. आणि जे शुभार्थी आहेत त्यांनी जर आपल्या डॉक्टरनी जर न्यूरोलॉजिस्टने सांगितलं की DBS करायला तुम्हाला तुमच्या केसला शक्य आहे, तर न घाबरता यांच्यासारखं DBS करून घ्यावं. पण ते जर न्यूरोलॉजिस्टने सांगितलं तरच, नाही का? म्हणजे त्याच्यावर अवलंबून आहे. नाही तर मग काय अर्थ आहे. आणि परत जे आतापर्यंत अजून चांगली ज्यांची हातापायाची शक्यता खूप चांगली आहे, त्यांनी ह्यांच्यासारखं हाताने काहीतरी सतत करायची फार गरज आहे. जे करतायत त्यांना काहीच म्हणायचं नाहीये मला, पण जे नाही करत आहेत त्यांनी ह्यांच्याकडून पुष्कळ हे स्टिम्युलस घ्यायला पाहिजे आणि आपल्याला जे जमतंय त्यातलं काहीतरी असं सुंदर कलाकृती करून दाखवल्या पाहिजेत असं मला वाटतं. मला म्हणजे स्फूर्ती द्यायची अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी हे बोलले. धन्यवाद. करेक्ट. मी डॉक्टर रेखा देशमुख. नमस्कार. नमस्कार. हो नक्कीच. माझं ज्योतिताईंशी आणि पाटणकरांशी बोलणं होत असतं, त्यामुळे मला मी ते स्फूर्ती घेण्यासाठीच बोलत असते की त्यांच्याकडे मग छान वाटतं, म्हणजे ते काही ना काहीतरी नवीन त्यांच्याकडनं समजतं. मी काय नेटवर अजूनही सर्फिंग करत राहतो की याच्यात काय नवीन आहे, लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज इन पार्किन्सन, हे ते जेवढं काही पॉसिबल आहे. म्हणजे आज आपल्याला नाही उपयोग झाला, ट्रीटमेंट निघाली आहे पण ती खूप छान नाही असं ऐकलंय. टेम्पररी रिलीफ आहे त्याचा. तासाभरापुरता. नाही, याच्यात अजून रिसर्च बराच चालू आहे, UK मध्ये चालू आहे, याच्यामध्ये चालू आहे. मी याच्यासाठी पाहत राहतो की ठीक आहे आज आपल्याला उपयोग नाही झाला, पण नवीन जर कोणी पार्किन्सन पेशंट असतील, जे यंग पेशंट असतील, त्यांना आपण जर प्रॉपरली गाईड करू शकलो. मला ते मिलिंद देवगावकर तेच म्हणतात की तुम्हाला याच्याबद्दल पुष्कळ माहिती आहे तर तुम्ही हे घ्या आणि जेवढे पार्किन्सन पेशंट आहेत त्यांना थोडंसं गाईड करा की बुवा त्यांनी कसं हे करायला पाहिजे. तर तो प्रयत्न आहे. पण याच्यातनं आता जेवढं पॉसिबल होतं तेवढं, आता कोणी मला फोन केला की मी सांगतो त्यांना की बा ठीक आहे, कसं आहे की हे इंडिव्हिज्युअल रिझल्ट आहे, प्रत्येकाला त्याचा फायदा होईलच की नाही, पण ऍटलिस्ट न्यूरोफिजिशियन 100% सांगू शकतो की 50% फायदा होईल की 75 होईल की किती होईल. त्याच्यामुळे त्याच्या गायडन्स प्रमाणेच जायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. आणि थोडस स्वतःचं लॉजिक. स्वतः शेवटी मग स्वतःच हे आहे की तुम्हाला शेवटी कसं आहे की आज म्हणजे तेव्हा अशी एका याच्यावर येऊन जातो पॉइंटवर की बा असं राहण्यापेक्षा लेटेस्ट ट्राय जे आहे अवेलेबल त्याला प्रयत्न तर करून पाहू. नाही येणार यश तर नाही येणार, पाहू, पण प्रयत्न केल्यानंतर जर थोडे जरी मला मिळालं तरी ठीक आहे. आज माझे 2016 पासून आज ऑलमोस्ट 4 वर्ष 5 वर्ष होऊन राहिले. एप्रिलमध्ये 5 वर्ष होती. ठीक आहे, 5 वर्ष तर कम्फर्टेबल. त्याच्यानंतर US ला नातवाला पाहायला जाऊ शकलो. जे असं वाटत होतं की नातू झाल्यावर त्याला हातात घेऊ शकेल की नाही, खेळू शकेल की नाही त्याच्याशी, पण नातवाशी व्यवस्थित खेळू शकली, हे करू शकली. बस ऑपरेशन झाल्यावर गेला होता का? यस, ऑपरेशन झाल्यावर US ला जाऊन आलो आणि नातवाला व्यवस्थित खेळवून आलो. आता तो 5 वर्षाचा झाला. छान. ठीक आहे, तेवढं तरी केलं. हो, म्हणजे त्यांच्या म्हणजे माझे व्याही होते त्यांना फार हे वाटायचं की अरे आता ह्यांना नातू होणार आहे, पण ह्या आता कसं खेळवू शकतील. कारण तेव्हा इतका हालायचा हात की बा प्रॅक्टिकली इम्पॉसिबल होतं की बा कोणाला लहान मुलाला घेऊन, पण ती कडेवर घेऊन थोडं फिरवू शकली, हे करू शकली. बस तोच आनंद आहे. छान, खूप छान.
बरं तर वाटलं. ह्या तंत्रज्ञानाचा असा किती फायदा होतोय आपल्याला. यस 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 तंत्रज्ञान तुम्हाला पण खूप धन्यवाद. तुम्ही हे सुरू करून आम्हाला एकमेकांसमोर आणताय आणि त्यामुळे हे शक्य होतंय ना. आणि आज ते नागपूरला आहेत, पण आज मी खूपदा बोलली आहे, पण इतरांनी सगळ्यांनी त्यांच्याकडून आज पहिल्यांदा हे सगळं ऐकलंय. नाही, मला एक दोन नाशिकचे एक आहे, मागे तुम्ही रेफरन्स दिला होता त्यांचा आला होता, मुंबईचे आहे त्यांचाही आला होता. त्यांना प्रत्येकाला मी हेच सांगायचं की हा माझा अनुभव आहे, प्रत्येकाचा अनुभव माझ्याही पेक्षा चांगले अनुभववाले लोक असू शकतील की ज्यांना डीबीएसने अजूनही फायदा झाला असेल. पण ठीक आहे, 50% पर्यंत तर होतोच फायदा. रेखाताई तुम्ही बोला. त्यांनी हात वर केला होता, रेखा दशपुत्री. हो. आली आहे का ती? मिनल आहे का? हो, त्यांनी हात वर केला होता. हा 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 त्यांना विचारायचं होतं काहीतरी. हा. नाही सुबेदार आहे का? त्या नागपूरच्याच आहेत. मिनल म्हणजे नागपूरच्या माझं रेग्युलरली त्यांच्याशी खूपदा गाठभेट झाली आहे. आणि विशेष म्हणजे नागपूरला जे लोक आहेत ना, सुधीर वकील म्हणून आहेत, ते पाटणकर, रेखा दशपुत्र, या तिघांची डीबीएस झालेली आहे. आणखी मंगला जोशी त्यांच्या मिस्टरांची पण झालेली आहे, त्याही नागपूर आहेत. हो, 4 लोक म्हणजे आणखी नामजोशी म्हणून एक आहेत. 5 लोक आहेत नागपूरमध्ये, त्यातल्या 4 लोकांची डीबीएस झालेली आहे. अजून एक व्यवहारे म्हणून आता आले होते, व्यवहारांची पण झालेली. ते आता मुलगा त्यांचा पुण्याला असतो, त्यांची बॅटरी ते चेंज करताना ते मिलिंद दशपुत्र आले होते. त्यांचाही रेफरन्स मीच त्यांना ओळख करून दिली होती त्यांच्याशी. ते नागपूरचेच आहेत का व्यवहार? मिलिंद देवगावकर ना? नाही, देवगावकरांची म्हणतात तुम्ही. देवगावकर नागपूरचेच आहे, व्यवहारे पण नागपूरचे आहे, पण आता मुलगा पुण्याला असल्यामुळे वडील तिथे असतात. हॅलो. ते स्वतः बरोबर त्यांनी इतरांना खूप फायदा करून दिला, हे फार छान वाटतं. आणि आपल्या ग्रुपचं एक हेच वैशिष्ट्य आहे की एकमेकांचे हात धरून आपण पुढे जातोय किंवा त्याचा फायदा होतोय, त्यांच्यापासून प्रेरणा घेतोय, पॉझिटिव्हिटी घेतोय. हे खूप चांगलं आहे. शैलजाताई तर किती दिवस आता डीबीएस साठी वेगवेगळ्या ठिकाणी, आणि त्या स्वतः सायंटिस्ट आहेत, त्यामुळे त्यांना जास्त आणखीन समजतं, त्यातलं विचार करतात त्या. मी एक रिक्वेस्ट करायची आहे मला. हॅलो. हा बोला. डॉक्टर मिलिंद देवगावकरांना आपल्या ग्रुपवरती एका सोमवारी आणता येईल का? माझा खूप दिवसाचा हे होतं त्यांना विचारायला, पण ते इतके बिझी असतात, तरी प्रयत्न करून पाहिजे, मी विचारून पाहिजे त्यांना. हो चालेल. ऑनलाईन असल्यामुळे बसल्या जागेवरनं जमू शकेल म्हणून. नाही, विचारून पाहिजे नक्की, विचारून पाहिजे. मंथली मीटिंगला बरं पडेल ना? मंथली मीटिंगला ठेवू आपण. हे भेटू आनंदीमध्ये आपले असतात, पण मंथली मीटिंगला त्यांचा सगळ्यांना जरा जास्त लोक असू शकतात. म्हणजे सर्वांना जरा त्यांच्या अनुभवात आपल्याला देवाणघेवाण होऊ शकेल ना. आता आपलं फेब्रुवारी मधलं पराग हुसेनचं ठरलेलं आहे. मार्च पासून केव्हाही, अजून एप्रिलचं पुन्हा आपलं हे ठरलेलं आहे प्रयाग डॉक्टर. उरलेल्या केव्हाही आपण म्हणजे पाटणकरांना सांगून ठेवते, त्यांची वेळ ह्याच्यासाठी मार्च मे. बिलकुल नक्की आपण त्यांच्याशी बोलू, कारण ते तयार आहेत त्याच्यासाठी. फारच छान. इंडियातच आलेले आहेत का अमेरिकेत जाऊन येऊन असतात? नाही, ते आता आलेल्या अमेरिकेत जाऊन येऊन असतात ते, पण आता सध्या ते आलेले आहे, म्हणजे इथेच आहे. पुण्याला ते केव्हा येणार आहेत इथे? नाही, पुण्याला मागच्या 10 दिवसापूर्वी आलेले होते मंगेशकर हॉस्पिटलला. तेव्हा तिथल्या हॉस्पिटलकडनं आम्हाला 7-8 लोकांना बोलवून घेतलं होतं. मग झाली का तुमची भेट त्यांची? आमची झाली आहे त्यांच्याशी भेट. झाली ना? हो. मग त्यांनी काय ऍडवाइस केलं? त्यांनी आणखीन काही त्याचा डेटा कलेक्ट करून मग सांगू असं सांगितलंय. त्याच्यात मी जसं म्हणतात तसं काही प्रश्नावल्या असतात, काही सायकोलॉजिकल अनालिसिस असतं. हिचा तोही इन्सिडेंट सांगायचा राहिला की त्यांनी आदल्या दिवशी मला सांगितलं की तुम्ही सायकोलॉजिस्टचं हे सर्टिफिकेट घेऊन या. मग सायकोलॉजिस्ट कडे गेलो तर काय झालं की ऑलमोस्ट 24 तास औषधं बंद होती, तर एक 15 या 20 पावलं तिला न्यायचं होतं गाडीमधनं त्या लिफ्ट पाशी. त्याला ऑलमोस्ट अर्धा तास लागला मला. मी आणि माझा मित्र होतो, पकडून म्हणजे चालू इम्पॉसिबल, म्हणजे लाकडासारखं जसं शरीर होतं तसं ते शरीर होऊन गेलं होतं तिथे. पण तिथे घेऊन गेलो, त्याच्याकडनं मग सर्टिफिकेट आणलं, त्याच्याशिवाय ते सर्जरी करत नाही.
सायकोलॉजिस्टचं सर्टिफिकेट असल्याशिवाय सर्जरी करत नाही. हो हो ते एक त्याचं हे आहे, म्हणजे रिक्वायरमेंट आहे. हो हो हम्म. ओके. मग खूप प्रश्न वगैरे विचारले त्यांनी. आपल्याकडे एका पेशंटना सायकोलॉजिस्टनी नाही दिलं, त्यामुळे त्यांचं ऑपरेशन नाही केलं, अशी पण घटना. करेक्ट करेक्ट. पण आम्ही जाताना तयारी करूनच गेलो होतो. हॅलो हॅलो हा, कोण बोलतोय? हॅलो. रामलिंग का? हॅलो हॅलो. हॅलो काय तयारी करून गेला होतात? कोणी बोलायला म्हणतंय का? कोणीतरी बोलतंय का? हा कोणीतरी हॅलो म्हटलंय. प्रश्न विचारायचा. नाही, सायकोलॉजिस्ट कडे जाताना काय तयारी करून गेलात? असं तुम्ही म्हटलं काहीतरी तयारी करून गेलो. तयारी करून जाणं बरोबर नाहीये. सायकोलॉजी एम झालेली. ही ऑलरेडी MA इन सायकोलॉजी हिने केलं असल्यामुळे त्यांनी बरेचसे प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारल्यानंतर त्याची उत्तर दिल्यानंतर ते म्हणे की नाही, काही हरकत नाही, सर्जरीला फिट आहे म्हणून. पण समजा जर नसेल तर मग त्यांचे ते असतात की बाबा इव्हन 2+2 किती आहे, 4+4 किती, असे फालतू प्रश्न पण विचारले होते त्यांनी बरेच. म्हणजे मनाची तयारी आहे किंवा हे चेक करायला सायकोलॉजी वाल्याकडे जावं लागतं. आणखी काही नाही. हॅलो प्रश्न विचारू शकतो का? हो, मी बेद्रे बोलतो, पुण्यातून बोलतोय. नमस्कार. नमस्कार. मला गेली 12 वर्ष पार्किन्सन आहे. हो, सुरुवातीला सांडोपाची एक गोळी होती, त्याच्यात हा. 2 झाल्या, आता 3 झाल्या. आता 3 होऊन पण बॉडीमध्ये विकनेस खूप आला आणि चालता पण येत नाही, फार त्रास बरोबर. होतो. गोळी घेतल्यावरती 1 तास फक्त त्याचा ऑन टाइम राहतो, करेक्ट. बाकीच्या वेळ अक्षरशः बसून राहावं लागतं. हम्म. तर मला काय विचारत होतं, DBSचा याच्यात काय हेल्प होईल का? DBSचं कसं आहे की तुम्हाला एक सांगतो की सिंडोबा घेतल्यानंतर जर तुमचे हात, तुम्ही ऍक्टिव्हिटी करू शकता, पण हातपाय जरा हालत असतील, डिस्कायनेशिया ज्याला म्हणतात, ते जर डिस्कायनेशिया तुम्हाला येत असतील तर तुम्हाला 100% DBS ने फायदा होईल. त्याचा खर्च किती येतो? खर्च त्याचा आता मी जेव्हा केला होता तेव्हा मला 16 लाख लागले होते. त्यानंतर किती वर्ष त्याचा फायदा होतो? 2016 मध्ये केले होते. 2016 मधून आता 2020 मध्ये आलो आम्ही, आणि 2020 मध्ये पण तेव्हा मी ती बॅटरी म्हणजे परमनंट वाली टाकली होती. ती बॅटरी जर तुम्ही चार्जेबल टाकली तर तुम्हाला एक साधारण 15, आजकाल 15 वर्षाची बॅटरी आली, म्हणजे बॅटरी 15 वर्ष चालू शकेल. आणि ते काय करतात की बुवा बॅटरीचा तेव्हा खर्च जास्ती आला असता, मला 22 लाख लागले असते. पण मी म्हटलं पहिले पाहून घेतो की फायदा होतोय की नाही, आणि फायदा झाला तर मग बॅटरी चेंज करायची वेळ आली तर ती चेंज करू. म्हणून मग मी आता बॅटरी चेंज केली, त्याचाही मला साधारण तेवढाच 12 लाख रुपये खर्च आला बॅटरी चेंज करायचा. साधारणपणे 16 लाखाच्या वरच खर्च येतो. म्हणजे 16 लाखाच्या वरच आहे. 16 लाखाच्या वरच. तेवढी करता येत नसेल तर मुश्किल आहे मग. हो, पण आता कसं आहे मी तुम्हाला सांगतो की बरेचसे याच्यासाठी, म्हणजे नागपूरला आता रणजित देशमुख म्हणून आहे, काँग्रेसचे लीडर आहे, ते त्यांना स्वतःला पार्किन्सन आहे. आता मध्ये एक त्यांनी मीटिंग घेतली होती पार्किन्सनवर, तर त्यांनी हे केलं की बाबा जे कॅन्डिडेट आहे की जे खर्च नाही करू शकत त्यांना ते स्पॉन्सरही करू शकतात. म्हणजे इव्हन तुम्ही चीफ मिनिस्टर रिलीफ फंड किंवा कोणी मिनिस्टर किंवा पॉलिटिकल कोणी असेल तर त्याच्या थ्रू तुम्ही फंडिंग घेऊन तेही करू शकतात. आजकाल बऱ्याचशा हे आहे NGO आहेत की जे तुम्हाला हे करतात. त्याच्यासाठी तुम्हाला थोडा सर्च करावा लागेल, पण जर तुम्ही, कारण काय की हे बरोबर आहे की प्रॅक्टिकली सगळ्यांना हे पॉसिबल नाही होत, पण त्यांनी हे केलेलं आहे, डिक्लेअर केलाय की दरवर्षी एका माणसाला ते स्पॉन्सर करतील. म्हणजे DBSचा जो खर्च आहे ते त्यांची जी संस्था आहे ती उचलेल. डॉक्टर लता मंगेशकर कॉलेज आहे, तर तुम्ही तिथे चौकशी करून तिथे एनरोल करू शकता की बाबा माझं असं असं करायचं आहे, पण मी हा आता एवढा खर्च करू नाही शकत आहे, तर फंडिंग मिळू शकतं. बरं, त्रिवेंद्रमला जे हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंटचं आहे ते, तर तिथं थोडा खर्च कमी आहे. त्रिवेंद्रमला जे हॉस्पिटल आहे ना तिथं सुद्धा गव्हर्नमेंटचं आहे. म्हणजे आता सुयोग जोशी आता जे पुण्याला आहेत ते पहिल्यांदा तिथं होते, आणि तुमच्याकडे एक जण आले होते दिवटे, बरेच डॉक्टर दिवटे तिथं पाठवतात. तिथं खर्च कमी येतो गव्हर्नमेंटचा असल्यामुळे. नाही, खर्च पण कसा आहे माहितीये का, याचा जो इम्प्लांट आहे, इम्प्लांट आणि ती बॅटरी
याचाच खर्च जास्ती आहे. ऑपरेशनचा जर खर्च तुम्ही विचार केला ना तर साधारण 70-30 म्हणजे बॅटरी आणि त्याचे जे इम्प्लांट आहे तो 10 लाख लागत असतील तर 7 लाख त्याचेच लागतात, 3 लाख फक्त हॉस्पिटलचे लागतात. अच्छा. तुम्हाला हे इम्प्लांट साठी जर कोणी स्पॉन्सरर मिळत असेल तर तो स्पॉन्सरर साठी प्रयत्न करू शकतो. ते झालं. मी आता सांडपावरती आलोय परत. 3 गोळ्या घेतोय आता, तर ते 4थी पण घ्या असं डॉक्टर म्हणतात. मी अजून तुम्ही त्याला एक काम करू शकता, एक ट्राय करू शकता. म्हणजे बराच कमी आहे, खूप कमी आहे, खूप कमी आहे. अर्धी अर्धी करूनही घेऊ शकता तुम्ही. आणि पाण्यामध्ये किंवा याच्यामध्ये काय ते टाकून घ्यायची का? पाण्या नाही तर सोड्यामध्ये असं काहीतरी आहे. मागे आम्ही घ्यायचो, कोका कोला मध्ये टाकून घ्यायची. हो, जास्त मला effect दोघांनी मिळतो पण का? सांगितलं होतं की त्याचा इफेक्ट लवकर होतो म्हणून. हा, त्याचा इफेक्ट चांगला मिळतो का? मी सांगितलं ना की तुम्ही स्वतःच याचे फार चांगले जज आहे की तुम्हाला किती सिंडोपानी कम्फर्टेबल वाटतं. हे दुसरा ना डॉक्टर सांगू शकेल ना कोणी सांगू शकेल. तुम्हाला स्वतःलाच ठरवायचं आहे की मी कशात कम्फर्टेबल आहे. ट्रायल अँड एरर तुम्हाला करून पाहावी लागेल. ऑन टाइम संपला की खूप विकनेस होतो, हालचाल करता येत नाही. नाही, विकनेस यायला नको. विकनेस येतो आणि अगदी असं वाटतं आता काही आपण करू शकत नाही. अच्छा, तुम्ही असं ऐकलंय का काय की सांडोपा गोळीच्या शेवटी काही वर्षानंतर इफेक्टच येत नाही, मग त्याचा एंड काय? नाही, त्याचा एंड मग हेच आहे, डीबीएस. पण सांडोपा गोळीचा इफेक्ट जातो असं ऐकलंय का तुम्ही? म्हणजे ते आता कसं आहे की मला जोपर्यंत तर 8 लागत होता. 8 गोळ्या लागत होत्या. नंतर मग त्यांनी काय केलं की सिंडोपाचा इफेक्ट येत नाही म्हणून एक ऍडकॅपॉन म्हणून गोळी होती, ती ऍड करून दिली होती. तर तो सिंडोपाचा जो तुमचा एक, तुम्ही डॉक्टरला विचारून पहा की ऍडकॅपॉन एक गोळी येते, ती जर अर्धी गोळी सिंडोपा सोबत घेतली तर तुमचा हा जो टाइम आहे हा 1 चा 3 तास किंवा 4 तास पर्यंत जाऊ शकतो. हे मला डॉक्टर मोहित काकांनी दिलं होतं. दिवसाला 1 गोळी का? नाही, ती सिंडोपा घेताना त्याच्यावर अर्धा गोळी ऍडकॅपॉन म्हणून येते. पण तुम्ही फिजिशियनला विचारा, न्यूरो फिजिशियनला, की ते ट्राय करून पहा, त्याने फायदा होऊ शकेल. कारण मी नंतर त्याच्यावर सिंडोपा प्लस ऍडकॅपॉन वर गेलो होतो आणि मग त्याच्यानंतर मग डीबीएस वर गेलो. अच्छा, ॲक्युप्रेशरचा काय उपयोग होईल का मला? ॲक्युप्रेशरचा फायदा होतो. म्हणजे कसं आहे की तुमचे मुवमेंट वगैरे जे आहे, एक तर कसं आहे की तुम्हाला शेवटी सांगितलं की बरंचसं सायकोलॉजिकल आहे. सायकोलॉजिकली जर तुम्हाला हे वाटलं, म्हणजे आता जे नवीन आता थेरपी येऊन राहिली, म्हणजे लोक म्हणतात ना की बा त्या तिथे गेला आणि त्यांनी ताबीज बांधून दिला आणि मग त्याला फायदा झाला. आजकाल त्याच्यावरही रिसर्च चालू आहे आणि त्यांनी हे केलं की तुम्हाला फक्त व्हिटॅमिनच्या गोळ्या दिल्या आणि त्याच्यातनं माणूस बरा झाला, त्याला जे औषध पाहिजे ते दिलंच नाहीये. तर ही जी थेअरी आहे, थेअरीप्रमाणे तुम्ही स्वतःच त्याच्यावर हे करून त्याच्यातनं बाहेर येऊ शकता. अच्छा, ॲक्युपंक्चरचा काय उपयोग होईल का? ॲक्युपंक्चरचा मी स्वतः नाही केला, पण होऊ शकतो त्याचाही पण फायदा. एक प्राणिक किलिंगनी पण होतो. ॲक्युप्रेशरचे डॉक्टर पुण्यात आहेत का? पुण्यात तर आजकाल ॲक्युप्रेशरचे तुम्हाला भरपूर मिळतील. म्हणजे सांडोपाच्या गोळ्या थोडा हेल्प मिळेल ना केलं तर? सिंडोपाच्या गोळ्या कमी होऊ शकतात. तुम्ही इव्हन आयुर्वेदिक सुद्धा ट्राय करू शकता. आयुर्वेदिक डॉक्टर नराम चांगले आहेत, पण ते खूप सतत औषध डॉक्टर नरामचाही मी प्रयत्न केला होता. डॉक्टर पाणेरी म्हणून आहे हैदराबाद याला अहमदाबादला, ते म्हणजे पार्किन्सनवरच औषध देतात. ते त्यांच्याकडे गेलो होतो. त्या हे सत्ता थेरपी सगळ्या एक होमिओपॅथिकचा R20 पाणेरीने सांगितलं. वेदारे, तुमची मनाची ताकद सगळ्यात वाढवायला पाहिजे. तुम्ही खूप निगेटिव्ह झालाय, ती वाढवायला हवी. हॅलो, नॅचरोपॅथी मध्ये नाही का तेलाची धार डोक्यावर सोडतात वगैरे, आयुर्वेदिक तेही आहे बरेचसे. होमिओपॅथिकचा R36चा उपयोग होईल का काही? माझं कसं म्हणणं आहे, तुम्हाला जे वाटतं की बा यांनी मला फायदा, तो प्रत्येक प्रयत्न तुम्ही करून पहा. करून पहा. जर तुम्हाला जर वाटत असेल की बा कसं आहे की कोणाच्या सांगण्याने हे करण्यात मी तर त्या याचा नाहीये. आपण स्वतः अनुभव घेऊन, नाही जास्तीत जास्त काय होईल, नाही फायदा होणार, आणखीन काही नाही होणार. स्वतः करून पाहायला पाहिजे. लोकांच्या सांगण्यावर शक्यतोवर मी जात नाही. मी प्रयत्न करून पाहतो स्वतःचा की बा हो हे मला दिसत आहे, याच्यात मला होऊ शकत असेल तर मी प्रयत्न करून पाहिजे. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून, थँक्यू. नाही, कसं आहे की हा अनुभव मी तुम्हाला सांगतो की स्वतः जोपर्यंत तुम्ही हे करून नाही पाहणार ना तोपर्यंत तुम्हाला, आणि तुम्ही आध्यात्मिक आहे, माझं सगळ्यात शेवटी एकच सांगायचं आहे
की थोडासा आध्यात्मिकही, म्हणजे जसे काही मंत्र असतात, हे असतात, त्यांनी पण तुमची विल पॉवर स्ट्रॉंग होते, तेही पण तुम्ही करू शकता. म्हणजे आता हा तुमचा लॉट्स ऑफ ऑप्शन, जेवढे ऑप्शन म्हणाल तेवढे आहे. पण आम्ही आध्यात्मिक जे आहे ते रोजच आम्ही उपासना करतो. संध्याकाळी 7 वाजता उपासना करतो, समोर देवासमोर पाणी ठेवतो, तुळस टाकतो आणि ते पाणी पितो. आम्हाला त्यांनी हे येतं की नाही बा, यांनी मला बळ येईल आणि मला ठीक आहे. थँक्यू तुमच्या माहितीबद्दल. हो, परत तुमचा काय फोन नंबर असला तर मी घेतो. केव्हाही करा फोन, केव्हाही करा. करीन मग. बिलकुल. ओके, थँक्यू. बराच वेळ ते बोलतायत, काय करायचंय? थांबायचंय का अजून कोणाला काही त्यांच्याशी बोलायचंय? कोणाला बोलायचं नसेल तर थांबायला हरकत नाही, नाही का? परत एकदा केव्हा तरी आपण घेऊ सेशन. काय आहे की पाटण करून देत नाही, त्यामुळे आता हे रेकॉर्डिंग होईल तुमचं, त्यामुळे अशा तऱ्हेने तुम्ही लोकांच्या समोर याल. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. थांबायचं का आशा? हो. अतुल? हो हो, आपण थांबूया. अगदी अगदी. खूप छान कार्यक्रम झाला. नमस्कार. खूप 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 धन्यवाद. खूप छान झाला आज. नाही, तुम्ही आम्हाला हे दिले, म्हणजे अपॉर्च्युनिटी दिली, त्याबद्दल तुमचे पण आभार. आणि बघा ना, ज्योतिताई अजूनही येता इतका वेळ बसलेत त्या, तर त्यांच्यावर काही म्हणजे ऑफ पिरियड वगैरे काही नाहीये त्यांना. मनाचा आनंद असतो ना हा. आपण तिला मी म्हणतो की गोळीच घेऊ नको, पण ती आता तेवढी तिला सवय झालेली आहे की तिला म्हणतो यार गोळी नाही घे, काय होईल पाऊस आलेला, पण नाही ती ऐकत, गोळी घेतेच. छान वाटलं तुम्हाला दोघांना भेटून, तुमच्या फॅमिलीला भेटून, त्यांच्या सगळ्या कलाकृती सगळं छान पाहून वाटलं. छान वाटलं. ते कलाकृतीमध्ये कसं आहे की तिचं मन त्याच्यात छान वेळ वाटलं. खूप जातो. आणि इकडे तिकडे लक्ष नाही जात. फालतू विचार नाही येत डोक्यात, फालतू विचार नाही येत डोक्यात. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि टीव्ही पाहता पाहताही करता येतो ते. आणि छान एक छंद असायला हवा. हा, छंद असायला. करेक्ट करेक्ट. खूप छान. थांबूया. येस, थँक्यू. थँक्यू थँक्यू. छान माहिती दिली. धन्यवाद.